हरा कर देंगे ही मानसिकता मदरशांमधनं निर्माण होते। दहशतवाद्यांचे अड्डे असलेले मदरसे बंद केले पाहिजेत। मंत्री नितेश राणेंचं मदरशांबाबत मोठं वक्तव्य। सध्याच्या काळामध्ये सरकारकडून दडपशाही सुरू। गुन्हा दाखल झाल्यानंतर बच्चू कडूंची फेसबुकवर पोस्ट, कायद्याचं उल्लंघन होईल असं कोणतंही पाऊल उचलू नका, बच्चू कडूंचं कार्यकर्त्यांना आवाहन। छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला गळती। शहरातला पाणी पुरवठा एका दिवसानं पुढे ढकलला। नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन। छत्रपती संभाजीनगरमध्ये दुष्काळावर मात करण्यासाठी कृषी विभाग ॲक्शन मोडवर। कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांनी वळावं, यासाठी राज्यभर जनजागृती मोहीम राबवली जाणार। पुण्यामध्ये मुसळधार पावसामुळे 227 ठिकाणी साचलं पाणी। साचलेल्या पाण्याच्या ठिकाणांची विभागणी करून कामं पार पाडली जाणार। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शिरपूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या रबी पिकांचं मोठं नुकसान। शासनानं तत्काळ पंचनामे करून नुकसानाचा अहवाल द्यावा, शेतकऱ्यांची मागणी। विदर्भातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये वाघांची संख्या क्षमतेहून जास्त। विदर्भातून 5 वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पाठवण्याची तयारी सुरू। छत्रपती संभाजीनगरमध्ये पॅट परीक्षेला उपस्थित विद्यार्थ्यांची पटपडताळणी। बनावट विद्यार्थ्यांना आळा घालण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून नवीन पद्धत लागू। नाशकात आजपासून 2 दिवस अखिल भारतीय संत समितीची राष्ट्रीय परिषद। सिंहस्थ कुंभमेळा अनुषंगानं बैठकीला महत्त्व। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।